आमदार सदाभाऊ खोतांच्या मनातील खतखत बाहेर आलेली आहे। देवाभाऊ मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आपली अवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल, अशा मिश्किल शब्दात सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे। सांगलीच्या विटा येथे ते बोलत होते। कोल्हापुरातील पट्टणकोडिलीमध्ये शिवप्रेमींनी रात्रीमध्ये गनिमेकावा करत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलाय। परवानगी न घेता पुतळा बसवल्यामुळे पोलिसांनी हटवण्याचा आदेश दिला, पण शिवप्रेमींनी नकार दिला आणि पट्टणकोडिलीमध्ये तणाव झाला। आज या परिसरात तणाव वाढलाय, त्यामुळे प्रशासनाकडून जमावबंदी लागू करण्यात आली। अंतिम निकालापूर्वी आता विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती दिली जाणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची पडताळणी करूनच अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं निकालाची नवी पद्धत सुरू केली। इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेल्यास सोन्याचे दर थेट 94,000 गेल्याचं पाहायला मिळालं। चांदीचा 1 किलोचा दर 1,05,000 गेलाय। अमेरिकेच्या शुल्कवाढीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, शेअर बाजारातील पडझड यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली। सांगलीमधील खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसानं झोडपून काढले। खानापूर आणि तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली।